जेव्हा आपण नवीन गाऊन आणतो आणि नवीन गाऊन आणल्यानंतर जे मोठे गाऊन असतात त्याचा आपण खालून कट करून घेतो। उंचीने कट केलेल्या कपड्याचा मी इथे वापर करून खूप सुंदर असं ऑर्गनायझर बनवलेलं आहे। याचं मेजरमेंट जे आहे ते 10 बाय 12 इंच आहे। याला मी शॉपिंग बॅग लावून सगळ्या बाजूंनी शिवून घेतलेला आहे। आणि इथे जे आहे ते मी कपडा जो आहे तो एवढा कट केलेला नाही आहे, पण मी इथे जॉईंट करून घेतलेला आहे आणि क्विल्ट केल्यामुळे याचा जॉईंट सुद्धा तुम्हाला कुठे दिसणार नाही। त्यामुळे तुम्ही अशा जे कपडे कट करतो आपण नवीन असतात ते गाऊन ते खालून कट केल्यानंतर जो कपडा होतो त्या कपड्याचा आपण खूप सुंदर असा वापर करू शकतो। तर ज्या साइडने जे 4 कोपरे आहेत त्या साइडने आपल्याला 1 बाय 1 इंचाचा असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। चौघ बाजूंनी आपल्याला 1 बाय 1 इंचाचा असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि हे बॉक्स जे आहेत ते आपल्याला नंतर कट करून घ्यायचं आहे। फक्त आपल्याला सिंगल कटने हे तयार करायचं आहे आणि हे बनून तयार होणार आहे आणि 5च मिनिटात हे तयार होतं, जास्त वेळही लागत नाही। तर इथे जे आहे ते मी 1 बाय 1 इंचाचा चौघ बाजूने बॉक्स तयार करून इथे असं कट करून घेणार आहे आणि खूप कमी वेळेत आणि खूप कमी मेहनतीत आपण हे बनवू शकतो आणि खूप छोट्याशा कपड्याचा मी इथे वापर केलेला आहे आणि हे बॉक्स जे आहे ते मी ते कट करून घेतलेले आहेत। आणि त्यानंतर आपल्याला जे आहे ते पिना काढून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपला पीस तयार झालेला आहे। त्यानंतर इथे चेन लागणार आहे। चेनची रुंदी आपल्याला लांबी जी आहे ती 8 इंच ठेवायची आहे, तर इथे मी जास्त घेतलेली आहे। त्यानंतर कपड्यावरती सरळ जे आहे ते चेन ठेवून इथे दोन्ही बाजूंनी शिवून घेतलेला आहे। त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला चेनमध्ये रनर टाकून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला एकच रनर यामध्ये टाकायचं आहे। खूप छोटंसं मिनी पाऊच आहे, तर खूप छोटा कपडा लागतो आणि खूप कमी वेळेत आपलं हे बनतं। आणि तुम्ही छोटे छोटे कपडे फेकून देत असाल, पण इथून पुढे तुम्ही असे कपडे फेकणार नाही, तर त्याचा असा वापर करून आपण सुंदर सुंदर ऑर्गनायझर बनवू शकतो। तर इथे मी रनर टाकून जे आहे ते रनर परत इथे लावून घेणार आहे। चेन आपल्याला बंद पाहिजे, त्यामुळे मी जे आहे ते रनर काढून घेतलेलं आहे आणि परत आपल्याला यामध्ये रनर टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला एक्स्ट्राची जी चेन आहे ती आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे व्यवस्थित दोन्ही बाजूंची आणि त्यानंतर आपल्याला आतून कपडा जो आहे तो याचा बाहेर काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला कपडा जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि इथे दोन्ही बाजू ज्या आहेत ते आपल्याला इथे शिवून घ्यायच्या आहेत। तर मी ते दोन्ही बाजू ज्या आहेत ते शिवून घेतलेल्या आहेत आणि दोन्ही बाजूंनी आपल्याला पाइपिंग करून घ्यायची आहे। तर मी इथे जे आहे ते शॉपिंग बॅगचाच वापर करून दोन्ही बाजूंनी पाइपिंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला जे आहे ते इथे स्ट्रिप लागणार आहे, ही डबल फोल्ड करून मी ते शिवून घेतलेली आहे। याची लांबी 7.5 बाय अर्धा इंच आहे। तर ज्या साइडने चेन आहे त्या साइडने आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि ते शिवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्या चेनीच्या मध्ये आपल्याला हे जी स्ट्रिप आपण बनवलेली होती ती अशा पद्धतीने यामध्ये टाकायची आहे आणि इथे जे आहे ते आपल्याला आधी शिवून घ्यायचं आहे आणि चेनीच्या मध्ये याचा सेंटर आला पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला हे जे स्ट्रिप आहे ते ठेवायचे आणि ते शिवून घ्यायचं आहे। तर मी दोन्ही बाजू ज्या आहेत ते शिवून घेतलेल्या आहेत आणि इथे सुद्धा आपल्याला पाइपिंग करून घ्यायची आहे। त्यानंतर जो खालचा ओपन भाग आहे तो सुद्धा अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला त्रिकोणी फोल्ड करून इथे शिवून घ्यायचा आहे आणि इथे सुद्धा आपल्याला पाइपिंग करून घ्यायची आहे। त्यानंतर चेन ओपन करायची आहे आणि आतला भाग जो आहे सरळ तो बाहेर काढून घ्यायचा आहे आणि जे कोपरे आपण कट केले होते ते व्यवस्थित अशा हाताने आपल्याला असं व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचं आहे। आणि बघू शकता आतमध्ये किती मोठा स्पेस आहे आणि खूप छोट्याशा कपड्यापासून आपण हे तयार केलेलं आहे। हे मिनी पाऊच तुम्ही मल्टीपर्पज वापर करू शकता त्याचा। तर यामध्ये तुम्ही तुमचे पेन वगैरे ठेवू शकता, त्याचा पेन्सिल पाऊच म्हणून सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकतात किंवा मेकअप पाऊच म्हणून सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकतात आणि तुम्ही असं मुलांना बनवून तुम्ही हे जे आहे ते पाऊच वापरायला देऊ शकतात। तर खूप सुंदर असं आपण पाऊच बनवलेलं आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।